नमस्कार. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आज मोठा सोमवार, सोमप्रदोष आणि श्रीपादांचे जन्म नक्षत्र चित्रा. आजचा दिवस संपण्यापूर्वी श्रीपाद श्री वल्लभ संक्षिप्त चरित अमृत अध्याय 1 ऐकून भाग्य उचलण्याचा सुखद प्रवास आपण सुरू करूया. आपण या प्रवासात आमच्याबरोबर राहावे अशी नम्र विनंती. मंडळ काल अर्चना आणि श्रीपाद श्री वल्लभ चरित अमृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ. लाभ हे महर्षी श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतार काळात त्यांचे आजोबांचे स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. गणेश चतुर्थीच्या दिवशी ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र हस्त नक्षत्र असताना कुरवपुरात अदृश्य झाले. जन्मपत्रिके प्रकारे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहापासून मिळणारे अनिष्ट फळ निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडळ दीक्षा घेतात. एका मंडळामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे एकेका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. त्यांची प्रकंपने वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसारण पावतात. या 40 दिशांमधून होणारी प्रकंपने थांबवून श्रीपाद प्रभूंकडे वळवली तर ती श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. तर ह्याच्यातून आपल्याला असे समजते की आपण चित्रा नक्षत्रापासून सुरू करायचा प्रवास श्रीपाद श्री वल्लभ संक्षिप्त चरितामृत आणि संपवायचा शेवटचे नक्षत्र हस्त या दिवशी. तर अशा प्रकारे पारायण किंवा श्रवण करून आपण श्रीपादांशी आपोआप जोडले जातो. ते सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या दुःखांपासून आपले रक्षण करतात. तर सुरू करूया आपण आता पहिला अध्याय, व्याघ्रेश्वर शर्मा यांचा वृत्तांत. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ संक्षिप्त चरित्र अमृतम. मूल ग्रंथ रचयिता श्री शंकर भट. अध्याय 1 श्री व्याघ्रेश्वर शर्मांचा वृत्तांत. श्री महागणपती, श्री महासरस्वती, श्री कृष्ण भगवान, सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊन मी श्री दत्तप्रभूंच्या कलियुगातील श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला आहे. मी शंकर भट श्रीकृष्ण दर्शनास उडुपी या गावी गेलो असता श्रीकृष्णाने त्यांना कन्यका परमेश्वरी दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांनी दर्शन घेतले. अंबादेवीने शंकर भटांना कुरवापुरी जाऊन श्रीपाद स्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले. अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन प्रवासाचा प्रारंभ केला असता मरुतुमले या गावी मी पोहोचलो. तेथे एका गुहेत प्रवेश करताच एका वाघाचे दर्शन झाले. त्याला बघताच मी श्रीपाद श्री वल्लभ ओरडलो. ते ऐकून वृद्ध तपस्वी बाहेर आले. त्यांनी वाघास नमस्कार करावयास सांगितले. नमस्कार करताच त्यांनी आशीर्वाद दिला व ते सांगू लागले, आंध्र प्रांतातील अत्रेपूर ग्रामात एक विद्वान ब्राह्मण होता. त्यास व्याघ्रेश्वर नावाचा मतिमंद मुलगा होता. त्याला स्वप्नात एका दिव्य बालकाचे दर्शन होऊन आदेश दिला की हिमालयातील बद्रिकारण्यात जा. त्याप्रमाणे तो निघाला. वाटेत त्याच्या सोबत एक कुत्रा आला. व्याघ्रेश्वर उर्वशी कुंडात स्नान केले असता महात्माची भेट झाली. माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी विनंती त्याने केली. त्यांनी शिष्यत्व मान्य करताच ते कुत्र अंतर्ज्ञान पावले. ते महात्मा म्हणाले, श्रीपाद स्वामींच्या
कृपेमुळेच तू येथे आलास. मी आता गुरुदेवाच्या दर्शनास जाऊन 1 वर्षाने परत येईन. तेव्हा तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञानासाठी तपश्चर्या करावी. तो ध्यान करू लागला, परंतु त्याचे लक्ष व्याघ्र रूपाकडेच असे. त्याचा परिणाम त्यास व्याघ्र रूप प्राप्त झाले. 1 वर्षाने गुरुदेव परतले. त्याला पाहून म्हणाले, तू कुरवापूरला जा, तुझा उद्धार होईल. वाघाच्या रूपातच ते कुरवापूरला गेले. तेथे त्याला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. व्याघ्रेश्वर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाला. श्रीपाद प्रभू त्यावर स्वार होऊन कुरवापूरला आले. त्या व्याघ्र रूपातून दिव्य कांतिमान पुरुष बाहेर निघून त्याने आपले कातडे स्वामींना अर्पण केले. स्वामी म्हणाले, तुझ्या या दुष्कर्मामुळे तुला नीच योनीत जन्म घ्यावा लागला असता, पण माझ्या अनुग्रहाने दुष्कर्म हरण होऊन तुला व्याघ्र रूप धारण करता येईल व सोडता येईल असा आशीर्वाद त्याने दिला. पारायण परिणाम. घरात शांती नांदते, सुखाचे प्राप्ती. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.